माणदेश. निसर्गानं जणू आपल्या नावडत्या मुलाकडे दुर्लक्ष केलेलं असावं असा हा प्रदेश. बाभूळ, बोराटी, तरवड अशा झुडपांच्या सारखंच प्रतिकूल निसर्गाशी सामना देत उभं आयुष्य काढणं हेच इथल्या माणसाचं जीवन. पण निसर्ग काय चमत्कार करेल सांगता येत नाही. काटेरी निवडुंगात तो रसाळ बोंड पिकवतो, खडकाळ डोंगर शिखरावर देवचाफा फुलवतो. तसंच इथल्या एका गावंढ्या गावातच त्यानं कवित्वाचं बीज टाकलं. इथल्या मायेच्या सावलीत ते वाढलं, बहरलं, फळाला आलं, त्याचा महावृक्ष झाला. जगातल्या सर्वोत्तम निर्मितीत गणना व्हावी अशीच त्याची ती फळं. आज सुद्धा त्यांची गोडी तिळभरही कमी झालेली नाही. नादात हिंडले कानांचे मधुकर, आणिले वेचुनी अक्षर अन अक्षर. तुमचा तुम्हा कुंभ वाहिला, सूर्या नीरांजन. आणिले टिपुनी अमृतकण, आणिले टिपुनी अमृतकण. माडगुळ जुन्या औंध संस्थानातलं हे एक छोटंसं गाव. माणसानं राहायला हौसेनं निवडावं असं त्या गावठाणात किंवा आसपास काहीही नाही. तुटपुंजा पगारात गावचं कुलकर्णी पण सांभाळत माडगुळकरांचे पूर्वज इथंच राहिले. गदिमांच्या वडिलांचा संसार आहे तसा ओढगस्तीचाच. गावासारखं घरही जुन्या परंपरेचंच होतं. मुलांच्या हौसेमौजेला या घरात फारसा वावच नव्हता. वडिलांचे लाडाचे शब्द आणि आईच्या तोंडून ऐकायला मिळणारी गाणी ही ऐकतच गदिमा वाढली. पण साहित्य, कवित्व वगैरे आमच्या घरात पायी फारसं नव्हतं. परंपरेनं आलेली काही गाणी आई म्हणायची. याखेरीज काही असा कवित्वाचा किंवा वाङ्मयाचा असा संस्कार व्हावा असं आमचं घर नव्हतं. गावच्या देवळात होणारी कथा, कीर्तनं, भजनं, उत्सव यांचेही संस्कार नकळत घडत होतेच. खंडोबाच्या मंदिराच्या परिसरानं मनात निर्माण केलेली श्रद्धा गदिमांनी आयुष्यभर मनात जपली. पण या सगळ्याला कोंदण होतं ते आईच्याकडून होणाऱ्या संस्कारांचंच. त्यांच्यातल्या काव्यशक्तीचा साक्षात्कार हा तिथंच झाला. अगदी लहानपणी अण्णांनी तिच्यासाठी कोल्हापूरच्या आब्बाबाईची स्तुती लिहून दिलेली होती. ती स्तुती अशीच होती. लोभावळी डोळे लावगली सगोडी, आता बीन सोडी पाय तुझे. करवीर वासिनी असुर मर्दिनी, सुराचे गेहिनी महादेवी. ही आयुष्यभर आई म्हणत आली. माडगुळ सोडून गदिमा पुढच्या शिक्षणासाठी आले औंधमध्ये. औंधचा एकंदर थाट संस्थानी होता. श्रीमंत भवानराव उर्फ बाळासाहेब पंतप्रतिनिधी हा इथला जाणता राजा. त्याच्या राज्यात 14 विद्या आणि 64 कलांना आश्रय होता. परगावच्या विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या पंचवटी या नावाच्या वसतिगृहामध्ये गदी माडगुळकर राहू लागले. भाडं अत्यल्प होतं. 2 वेळचं जेवण फुकट होतं. इथलं जगदंबेचं मंदिर हे केवळ धार्मिक श्रद्धेचं स्थान नव्हतं. एखाद्या दीपस्तंभासारखं नुकत्याच तारुण्यात प्रवेश करणाऱ्या अनेक मुलांचं आयुष्य इथल्या संस्कारांनी ते उजळत होतं, सुसंस्कृत करीत होतं. वर्षाचे 365 दिवसही कमी पडावेत एवढे कार्यक्रम इथे सतत चालू असत. अनंत मनोहर जोशी, हिराबाई बडोदेकर अशा कलावंतांच्या गाण्यानं कधी या दालनाला स्वरमंदिराचं रूप मिळेल, तर कधी बॅरिस्टर जयकर, पंडित सातवळेकर,
दत्तो वामन पोद्दार अशा प्रकांड पंडितांचे विचार समाजाला इथे नवी दृष्टी देत. एका उत्सवामधल्या नाटकामध्ये गदिमानी केलेली विनोदी भूमिका पाहून राजा म्हणाला, हा मुलगा हास्याचे डोंगर उत्पन्न करील. बाळ, तू टाकीत जा, म्हणजे बोलपटात जा, शिकला नाहीस तरी चालेल. हेडमास्तर काळ्याने या होतकरू विद्यार्थ्याला पाठवलं आचार्य अत्र्यांकडे. अत्र्यांनी गदिमांच्या आयुष्याला फार महत्वाचं वळण दिलं आणि त्यांना पाठवलं मास्टर विनायकांकडे कोल्हापूरला. कोल्हापूर हे तेव्हा मराठी चित्रपटसृष्टीचं अत्यंत महत्वाचं केंद्र होतं. गदिमांची तेव्हाची महत्वाकांक्षा होती अभिनेता होण्याची. गदिमा एक्स्ट्रॉनट म्हणून कंपनीच्या ताफ्यात सामील झाले. मोबदला फक्त जेवण खाण. माडगूळकर कोल्हापूरला जो आला तो आचार्य अत्रेंची चिठ्ठी घेऊन आला. मी रेकॉर्डिंग खात्यात 3rd 4th असिस्टंटचं काम करत होतो. तो त्या नटवर्गामध्ये नुसता भरती केलेला होता. त्यावेळेला काम करायचं करू दे, पण पगार काही मिळणार नाही अशी त्यावेळची अवस्था होती. चित्रपटाच्या सृष्टीमध्ये त्यांनी पहिलं पाऊल टाकलं ते स्टुडिओच्या आवारातल्या याच मारुतीच्या साक्षीनं. आणि चित्रपट होता काय आहे. काय म्हणजे काय तुम्ही चाललेच काय? रागवू नका, चुकून धक्का. रागू नका म्हणजे काय? चुकून धक्का लागतो तरी कसा तुमचा? आता आम्ही खायचं काय, माती काय? या चित्रपटामध्ये छोट्या मोठ्या अशा जवळजवळ 20-22 भूमिका गदिमांनी साकार केल्या. अभिनयाचं थोडंफार कसं त्यांच्यामध्ये होतंच. मास्टर विनायकांच्या शिकवण्यानं त्यांना त्यातले बारकावेही समजले. भोपळा होता ना तुम्हाला? भोपळा पाहिजे तुम्ही भोपळा माझा अवघडी माझा भोपळा घेतला का? भोपळा तुम्ही काय बसलात? भोपळा कुठे माझा? भोपळा घेतलाय का कोणी? बोला की. इथे भोपळा आलेला आहे बुवा. हो आलाय खरं, पण तुमच्याकडे बघून निदान असं वाटतं की तुम्ही तरी निदान भोपळा खाऊ नये. पण मी काय करू? मला अवघडताय का? मग आम्ही काय करावं? मला थंडी वाजते तर. विनायकराव दृश्य घेतात कसं, मांडतात कसं, अशा अनेक अंगांचा अभ्यास गदिमा एकलव्याच्या वृत्तीनं इथे करीत होते. काय चाललंय काय तुमचं? उडू का साखळी? कशाला उगीच त्रास घेता? बसा. ओढा साखळी. चांगलीच फूड मोडली पाहिजे यांची. उगीच दंगा चालवलाय गावापासून. असं काय? चांगला न्याय आहे क्या? ओढा 50 रुपये भेटायला लागेल तुम्हाला. भाऊचं एक वैशिष्ट्य म्हणजे बाकीची मंडळी नुसती गप्पा मारत जरी बसली तरी हा स्टेजवर जे काय चाललं आहे ते सगळं अगदी मोठं कुतूहलानं बघायचा आणि नंतर आपण हे कसं करू शकू किंवा कसं करायला पाहिजे होतं हे 2-4 तऱ्हेनं म्हणून दाखवायचा. त्यामुळे हळूहळू बाकीच्यांना सुद्धा थोडी जाणीव व्हायला लागली की हे वेणं जरा वेगळं आहे म्हणून. बाबुराव पेंढारकरांच्या कौतुकाची सावली या काळात सतत गदिमांच्या डोक्यावर होती. याच काळात सुंदर अक्षराच्या बळावर ते वि.स. खांडेकरांचे लेखनिकही बनले. कोल्हापुरातल्या पिराजीराव सरनाईकांनी HMV साठी गायलेल्या अनेक पोवाड्यांचे कवीही गदिमाच होते. इथल्या शाहीर मंडळीत गदिमांची खूपच उठबस असत. त्यांच्यापैकी शीघ्र कवी लहरी हैदर यांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. आणि त्याच वेळेला हिज मास्टर्स व्हॉइस कंपनीचे तंत्रज्ञ कोल्हापूरला येऊन सर्वांचं रेकॉर्डिंग करत असत चित्रपटाबरोबर. आणि मग त्यावेळेला हे माडगूळकर आलेत आणि ते कविता करतात. माझे थोरले बंधूही कविता करत असल्यामुळं त्यांची ही मैत्री जमली. कवी माधवराव पातकरांच्या घरीच त्यांची गाठ पडणार होती. त्यांच्या पुढच्या आयुष्यातल्या एका दीर्घकालीन साथीदाराची. आणि 7-8-10 मंडळी तिथे जमलेली होती. आणि मग माधव पातकरनी माझी सगळ्यांशी ओळख करून दिली. हे अमुक, हे शाहीर पिराजी सरनाईक,
हे अमुक हे अमुक आणि हे माडगुळकर बरं का. मी त्यांच्याकडे पाहिलं, एक क्षणभर एक कल्पना अशी आली आणि त्यांनी माडगुळकरांचं नाव घेताना सांगितलं होतं की हे अतिशय उत्तम कवी आहेत आणि HMVसाठी ते सतत गाणे लिहित असतात. मला क्षणभर माडगुळकरांच्याकडे बघून हे कवी असतील असं मला वाटलं नाही. जाडजूड जे पुढे होते इतके नव्हे, पण जाडजूडच, आणि चेहरा आणि सगळा तो त्यांचा पेहराव असा एखादा चांगला व्यापारी, तंबाखूचा व्यापारी किंवा असं कोणतरी असावा अशी थोडीशी कल्पना आला, त्यामुळे बोललो नाही. कोल्हापूरला एक जुन्या काळातले सोळांकुरकर म्हणून एक कवी होते, त्यांचा मेळा होता या ठिकाणी, यशवंत संगीत मेळा, आणि त्यांचा क्लास महाद्वार रोडलाच होता. तिथं माडगुळकरांचं जाणं येणं असायचं. त्याच गायनशाळेतल्या गोड गळ्याच्या मंदा पाटणकरनं त्यांची प्रथम तुझ पाहता जीव वेडावला अशी अवस्था करून टाकली होती. तर आम्ही असं त्यांच्या गायन क्लासला जात होतो, तर तिथं अण्णा यायचे आणि मग नंतर मग त्यांचं साधारणपणे आपलं असं वाटायला लागलं त्यांना काही एकमेकाबद्दल, ते काय आता आपण सांगू शकत नाही तसं. आणि मग त्याच्यानंतर मग फिरायला जाणं वगैरे इकडं तिकडं असं त्यांचं इकडं गायन क्लासमधनं. आणि मग ते काय करायचे, आम्ही निघालो संध्याकाळी, मी आपलं जायचो, कारण आमचे वडील आम्हाला ताईला आमच्या एकटे सोडत नव्हते, तर मी त्यांच्या पाठीवरून जायचं आपलं असं. आणि मग येताना बघितलं तर आम्ही दोघंजण अंबाबाईच्या देवळात आलो की ते आमच्या पाठीवरून अंबाबाई जात यायचे असं. आणि असं अगदी पाठशिवणीचा खेळ खेळतात तशापैकीच करायला लागले, आणि आम्ही त्यांना चुकवायचा प्रयत्न करायचो त्यावेळेला. आणि मग नंतर काय नाही, मग सरळ मग आपलं इकडं तिकडे हिंडता हे करताना मग ते त्यांचं काय ठरलं असेल हे असेल, म्हणजे ते आपण काय सांगू शकत नाही त्यावेळेचं. त्यांनी योग्य तेच ठरवलं होतं. 11 मे 1942 कविराज चतुर्भुज झाले. संसार सुरू झाला. लवकरच नवपरिणित दाम्पत्य एका नव्या वास्तूत राहायला आलं. कोल्हापुरातल्या खरी कॉर्नरच्या मिस्त्रींच्या घरामध्ये खालच्या मजल्यावर मंगेशकर कुटुंबीय राहत असत आणि वरच्या मजल्यावर माडगुळकर. कला महर्षी बाबूराव पेंटरांचं घरही शेजारीच होतं. गंभीर मुद्रेचे बाबूराव माडगुळकरांच्या फारसे परिचयाचे नव्हते, पण गदिमांचे गुण ओळखून भविष्यातल्या कीर्तिमान माडगुळकरांचं चित्र त्यांनी इथेच रंगवायला घेतलं. या बापू मिस्त्रींच्या इथे घरात राहत असताना त्यांनी राम जोशी हे नाटक बसवलं होतं आणि जवळजवळ कंप्लीट झालं होतं नाटक बसवून. त्यांनी हेच कथानक शेजारीच बाबूराव पेंटर राहत असल्यामुळे त्यांना हे वाचून दाखवलं. 4 दिवसानंतर त्यांनी गदिमांच्याकडे घरी गेले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आज मुंबईला जायचं आहे व्ही शांतारामच्याकडे आणि तुम्ही तयार राहा आणि हे कथानक घेऊन चला. भरली जरा नाही ठरली हवेली तर शिरली मोत्याचा भांग, हवेली तर शिरली मोत्याचा भांग. अरे गड्या हौस नाही पुरली म्हणून विरली पुन्हा नाही फिरली कुणाची सांग, कुणाची सांग. नारी ग ग ग ग ग ग जी जी हे जी हे जी हे जी हे जी. बाहेर हरी शिवाकडे अशा भक्तीच्या रसारहित तू कसा म्हणवी. राम जोशींच्या मूळ लावण्यांच्या जोडीला गदिमांची लावणी तितक्याच तोऱ्यात उभी राहिली. तोच जुन्या मराठीचा लहेजा, तशीच रग, तसाच रंग आणि तसंच रचनेतलं सौंदर्य. जाताना गजी
माझ्या डोळ्याचा ऐना जी 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 जी. मोठं पुराण वाचून वाचून अक्कल वाढली असल अति, तर चंद्राच चांदन उष्ण का शीतल सांगा हो माझ प्रती. जी जी आली जी आली जी आली. वा, निवडा काढलाय सवाल. बोला भटजी महाराज, बघा की गावते का तुमच्या पंचांगणात. चंद्राचं चांदणं गरम का थंड द्या सांगून, नाहीतर ठेवा तुमचं डब आणि शेंडी बी घालवत. क्षयी कोर तू सूर्या पुढची ती जाऊ किती किती ग, विरहामध्ये उष्ण चांदणे शीतलपती संगती. श्रेय नामावलीमध्ये गदिमांचं नाव झळकलं ते हे असं. याच्या जोडीला अभिनेते म्हणून गरिमा यात होतेच. मुद्गल शास्त्र्यांच्या राम जोशीच्या वडील भावाच्या भूमिकेमध्ये शास्त्रात निपुण ही फार. राम्या, गंमत म्हणजे त्यांची अभिनेत्याची भूमिका त्यांच्या लेखकाच्या भूमिकेच्या अगदी विरुद्ध होती. इथं लावण्या म्हणतोस माझ्या घरात. स्वतःच्याच काव्यवेड्या वृत्तीवर परक्याच्या भूमिकेत शिरून तोंडसुख घेणारे गदिमा. तुझ्यात काही सुधारणा व्हावी म्हणून तुला बाबांच्या मठात पाठवलं, तर तू हे अध्ययन केलंस. जात होतास का कधी मठात? रसाळ कवितेवर सनातनी वृत्तीचे कोरडे ओढणारे गदिमा. तमाशगिरात बसून तू खुशाल लावण्या गायला लागला. रात्री सुद्धा घरी पत्ता नाही तुझा. मूर्खा, काय म्हटलंयस? अरे शास्त्र्याचा मुलगा तू, तमाशात नसतो. राम जोशी अतिशय गाजला. त्याची प्रसिद्धी ताजी होती. याच वेळी गरिमानं एका नवीन चित्रपटासाठी बोलावणारी तार. त्याच्या अगोदर माडगूळकरांचा जवळ 7-8 महिने तरी माझं भाषण नव्हतं, आम्ही तोंड बघितलं नव्हतं, नावसुद्धा काढत नव्हतो, इतका वाकडेपणा होता. पण माडगूळकर होते त्यावेळेला कोल्हापूरला, मी पुण्यात होतो. आणि पटदिशी मी उठलो आणि माडगूळकरांना कोल्हापूरला तार केली की ताबडतोब निघून या पुण्याला. ताबडतोब आले, तार बघितल्याबरोबर आले, भांडण बिंडण सगळं विसरले. मला सुधीरनी काहीतरी आपण आनंदाची बातमी देतोय अशा पद्धतीने न सांगता, त्याचं एक विचित्र निराळी काही पद्धत होती. त्यांनी मला माझ्यावर काहीतरी भयंकर ओझं टाकतोय, जबाबदारी टाकतोय अशा तऱ्हेचा चेहरा करून सांगितलं की राम, तू चित्रपट करायचास. एक पाया तुमच्या गावात, एक पाया तुमच्या गावात, सदा तुरुंगात किंवा स्वर्गात, तमा नाही त्याची काही राळा, तमा नाही त्याची काही राळा. गुलामी उभी जाळण्याला, वाणीचा हिलाल चेतविला. सगळं बजेट जे चित्रपटाचं होतं ते 60,000 रुपये. ती एक अशी डिगडिग डिगडिग जुनी गाडी होती फक्त आमच्याकडे. त्यातून आमच्या घरातून सांगशी, विळी, नंतर पाटा वरवंटा, शिंक असायचं, ह्या सगळ्या गोष्टी उचलून नेलेल्या. 8-10 दिवस जर सेट चालला तो, तर ते सगळं ते नेऊन गेलेलं. मला एके दिवशी आईने विचारलं, अरे हे सगळं तुम्ही उचलून नेलं आहे, मी आता स्वयंपाक कसा करू रे? हे प्रत्येकजण करत असे आपल्या परीने. बोलणं निघालं की अमकं अमकं पाहिजे, थांबा मी आणतो. उचलला पैजेचा विडा, उचलला पैजेचा विडा, लढू हा लढा सरळ वाकडा. वंदे मातरम मधले मंतरलेले दिवस तर गदिमांनी स्वतःच अनुभवलेले होते. पोवाडे हे असंख्य लिहिले होते. मलदंड प्रतिमा होती, उमद तारुण्य होतं. आणखी काय वंदे मातरमची गाणी अतिशय लोकप्रिय झाली आणि माझ्यामुळे तर मी अगोदर आलो आणि नंतर माडगूळकर कोल्हापूर सोडून पुण्याला आले राहायला. आणि मग पुन्हा तीच कोल्हापूरची अभंग जोडी पुन्हा जमली, एकाच गावी एकाच ठिकाणी. कोल्हापूरच्या जवळच्या निगव्याचे जमीनदार शेतकरी वामनराव कुलकर्णी हे धडाडीचे निर्माते. मंगल पिक्चर्स या त्यांच्या संस्थेसाठी अनेक पटकथा, संवाद आणि गीतं गदिमांनी सातत्यानं लिहिली. एकापेक्षा एक सरस चित्रपट
तयार होऊ लागले. माडगुळकर, फडके ही नावं अनेक चित्रामधून यानंतर गाजायला. डोळ्याची मासळी त्या गावाची नाही र, गावाची नाही र. मोठं मोठं डोळं तुझं, डोळ्याचं जाळं माझ्या, डोळ्याची मासळी त्या गावाची नाही र, गावाची नाही र, गावाची नाही र, गावाची. सोहारी याच काळामध्ये गरिमांची गाठ पडली भविष्यातल्या एका महान दिग्दर्शकाशी, राजा परांजपे. आणि त्यातून सुरू झाला एक अजरामर प्रवास. नाव टंगून गेला महारे, कथा ऐका दादनू जोहार, दादनू जोहार, दादनू जोहारे. कथा ऐका दादनू जोहार, दादनू जोहार, दादनू जोहारे. काय देवाची सांगू बात, काय देवाची, काय देवाची सांगू मात. झाला महारे, झाला महारे पंढरीनाथ. गरिमांची आता या माध्यमावर उत्तम पकड बसली होती. कथा, पटकथा, संवाद, गीत सगळंच गाजत होतं. लहानपणापासून गावाकडे पाहिलेल्या असंख्य व्यक्तींच्या रसायनातून जिवंत पात्र निर्माण होत होती. आणि गाणी तर काय, सहज बोललेल्या वाक्याला रसाळ काव्याचं रूप येत होतं. चढता चढता धरा हात की वाट नसे रुंदा, तर कशाला जाळी मंदी टिकली करवंद, जाळी मंदी टिकली करवंद. जाळी मंदी टिकली करवंद. कुळातला चोर आला, नंदाचा पोर झाला आडवा. कुणी मला सोडवा, कुणी मला सोडवा, सोडवा, सोडवा. आला चमकत बिजली जसं माझ्या जाळ्यात, माझ्या जाळ्यात गावला मासा, गोगावला मासा, गोगावला मासा. आला नाही तोवर तुम्ही जातो म्हणता का, का हो बोलत नाही का. गरिमांच्या गुणावर भाळून अनेक रसिक तरुणांचा मेळा त्यांच्या भोवती गोळा व्हायला लागला. नवनिर्मितीची स्वप्न प्रत्यक्षात यायला लागली. गदिमा अर्थातच त्याच्या केंद्रस्थानी. आज करीत असे अग्नी वाचून, आज करीत असे राजपुती झोहार. करू देत शृंगार सख्यानो, करू देत शृंगार. ढगांची बारात जला रे, कळा कळा कापूस पिंजला रे. आता तुझी पाळी वेग देते टाळी, आता तुझी पाळी वेग देते टाळी. फुलं पिसारा नाच रे मोरा आंब्याच्या वनात. यश, कीर्ती, समृद्धी सर्वार्थानं सुखावलेले गदिमा मित्रांच्या आग्रहास्तव अखेरीस पुण्यात स्थिरावले. पुण्यातल्या पंचवटीमध्ये यापुढच्या अनेक चित्रपटांची यश या घरानं पाहिली. खऱ्या अर्थानं ही वास्तू गदिमांसाठी भाग्यशाली ठरली. इथं इतिहास घडणार होता. त्यावेळेला आकाशवाणीची सुरुवात पुण्यामध्ये झाली होती. 1953 साली बहुतेक झाली असावी. आणि तिथे सीताकांत लाड या नावाचे अतिशय समजूतदार, अतिशय खराखोरा ज्ञानी म्हणावं, खरा जाणता म्हणावं असा रेडिओतला अधिकारी. तर त्यांच्या डोक्यात सतत कल्पना की काहीतरी नवनवीन आणि अप्रतिम असे कार्यक्रम आपल्याला करायचे आहेत. आणि मग माडगुळकर आणि ते अगदी घट्ट मित्र. ते सीताकांत त्याला अण्णा म्हणायचे, अण्णा तुला काही सुचतं का बघ. विशेष सूचना, कवी क दी माडगुळकर यांनी रचलेल्या गीतरामायण कार्यक्रमांची सुरुवात येत्या रामजन्मदिनी
शुक्रवार तारीख 1 एप्रिल रोजी सकाळी 8:45 होत असून 1956 मधील रामनवमीपर्यंत ते चालू राहतील. प्रत्येक गीत दर शुक्रवार, शनिवार आणि रविवार सकाळी 8:45 ते 9 दरम्यान सादर करण्यात येईल. गीत रामायणाचे संगीत दिग्दर्शक आणि प्रमुख गायक आहेत सुधीर फडके. त्यावेळी माझी ख्याती अशी होती की हा फार झटपट संगीत करतो बरं का, अशी माझी ख्याती होती बरं का. म्हणजे याला त्यावेळेला केव्हाही कुठलंही गाणं द्या ते लगेच काही तासामध्ये तो तयार करून देतो, अशी ख्याती अशी नसावी खरं म्हणजे, परंतु होती. आणि प्रभाकर जोग हे त्यावेळेचे माझे सहाय्यक, संगीत सहाय्यक, असिस्टंट, अत्यंत हुशार मनुष्य, अत्यंत हुशार. गीत रामायणाचं दर आठवड्याला एक गाणं रेकॉर्ड व्हायचं, परंतु सगळी गाणी काही माडगूळकरांनी लिहिलेली नव्हती. त्यामुळे एक गाणं रेकॉर्ड झाल्यानंतर दुसरं गाणं जर मिळालं नाही वेळेवर तर काय करायचं, तर ते गाणं त्यांच्याकडनं मला जाऊन आणावं लागायचं. तर मी पंचवटीवर गेलो त्यांच्या बंगल्यावर की फाटक्यात मला पाहिलं की ते आतून ओरडायचं, आला रे आला रामाचा दूध आला, आता हा काय गाणं घेतल्याशिवाय जायचा नाही. त्यांच्याकडे गेलं की वाल्मिकी रामायणाचं मोठं पुस्तक झाड असं ते उघडायचे, पानं उलटत जायचे आणि एखादा प्रसंग चांगला वाटला की ते पुस्तक बाजूला ठेवायचे, कागद ओढायचे आणि खरोखर मी अगदी सुरुवातीला सांगितलं होतं की 1% लिहायचे. अगदी तसंच काही गीतं तर 13 कडव्याची आहेत, काही 12 कडव्यांची आहेत, काही 10 कडव्यांची आहेत आणि काही 8 कडव्यांची आहे. पण 8 कडव्याच्या खाली एकही गीत नाही. आणि 1% सुरुवात जे करायचे ते शेवटी ग दी मा असं लिहून ते हातात कागद द्यायचे. गीत रामायणाचं पहिलं गाणं जे आहे ना त्याचा इतिहास फार गमतीदार आहे. आम्ही रिक्षा केली आणि रेडिओत गेलो, बाकी सगळे मंडळी म्युझिशियन्स होते. तर मी माडगूळकरांना म्हटलं, अहो गाणं द्या ना, गाणं कुठे आहे? अण्णा म्हणाले, माझं गाणं कुठे आहे? गाणं मी तर 2-3 दिवसापूर्वीच नेमिनाथबरोबर माणिकबाईंच्याकडे पाठवलं, कारण माणिकबाईंच्याकडे आमच्या रिहर्सल्स व्हायच्या. मी म्हटलं माझ्याकडे नाही दिलं तुम्ही. अहो काय म्हणताय म्हणाले तुम्ही नाही दिलं म्हणून? मी सगळ्यांच्या समोर तुमच्या हातात दिलं. म्हटलं अजिबात माझ्याकडे दिलेलं नाही, माझ्याकडे गाणं नाही. ते म्हणले माझ्याकडेही नाही आहे. आणि शेवटी असं ठरलं की सीताकांत लाड शेवटी अण्णांना म्हणाले की अण्णा गाणं काही कुठे सापडत नाही आहे, तर तुम्ही आता आपलं परत लिहावं लागलं गाणं. अण्णा भडकले आणि म्हणाले की मी का परत गाणं लिहीन, या गबाळ्या माणसाची शिक्षा मला का? मी म्हटलं खरोखरच माझ्याकडे तुम्ही दिलं नाही. दिलं असतं तरी इतक्या आणीबाणीच्या वेळेला मी ते विसरून आलो असतो का? आणि नाहीतर पुन्हा सांगितलं असतं की हो घरी विसरलो, मी परत घेऊन येतो. पण खरोखर तुम्ही मला काय दिलेलं नाही आहे. ठीक आहे म्हणाले, मी पुन्हा गाणं लिहिणार नाही आणि मी घरी जाणार. शेवटी सीताकांत लाड म्हणाले, ते फार बघित चालणार नाही, उद्या ब्रॉडकास्ट आहे, गाणं लिहायलाच लागेल. आणि शेवटी त्यांनी त्यांना खोलीत कोंडून ठेवलं. आणखीन सांगितलं, तू बसून आत्ताच्या आत्ता नवीन गाणं लिहायचं आणि ते गाणं लिहून झालं की दारावर टकटक करायचं. मी दारावर बाहेरून कडी घालून घेणार आहे. टकटक करायचं, टकटक आवाज झाला की मी दरवाजा उघडणार. स्वये श्री राम प्रभू ऐकती, स्वये श्री राम प्रभू ऐकती, कुशल रामायण गाती, कुशल रामायण गाती. उदास पासू आवर वेडे, नयनातील पाणी, लाडके कौसल्ये राणी. तुझ्या यत्नी प्रगट झालो, हा माझा सन्मान. दशरथा हे पायसदा, दुष्ट मायाविनी शापिता यक्षिणी,
वर्तनी दर्शनी ही अभद्रा दोड जणी ताणमुका सोड रे सायका वारही प्रातिका रामचंद्रा दोन ओंढक्याची होते सागरात भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ क्षणिक देवी आहे बाळा मेळ माणसांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. माडगूळकरही म्हणतात आणि मीही म्हणतो की गीत रामायण हे केलेलं नाही आहे, ते झालेलं आहे. कोणीतरी वरून आमच्या दोघांच्याकडून ते करून घेतलेलं आहे. आम्ही पुन्हा करू म्हटलं तर ते आमच्याकडून होणार नाही. आधुनिक वाल्मिकी ही पदवी गरिमांना याच काव्यांनी मिळवून दिली. मात्र या यशानं हा आधुनिक वाल्मिकी आत्मसंतुष्ट राहिला नाही. त्यांनी मुळी स्वतःबद्दलच लिहून ठेवलंय. कथा नाही की कविता नाही, नाही लेखही साधा, काय वाल्मिकी स्वीकारिस तू पुनश्च पहिला धंदा. माडगूळकर आपले पुन्हा एकदा चित्रपटाकडे वळले. मोती मोती, अरे झोपलायस काय तू? कमान कमान काम 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 कमान काम काम काम. हे बघ, हे पाहिलंच करे मुला, या कुत्रीला एका वेळी 26 पोरं झाली आणि 26च्या 26 अजून जिवंत आहे. हे बघ गंमत तर बघ. हे बघ, हे बघ, हे बघ. साहेब पेपर कोण आहे? आण आण मुली, आण तो पेपर, आण आण. Come on, Chapter, come on, 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 come on. अरे वा 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 वा, काय मोतीराम पण कशी आमची मुलगी, नाहीतर तुम्ही. केवळ 3-4 कडव्यांच्या छोट्या छोट्या गीतामध्ये काव्य अधिक कसानं उतरलेलं दिसतं. साध्या सुध्या प्रश्नांचंही एक सुरेल गीत होतं. भाषा तुमच्या आमच्या ओठावरची असते, भावही तुमच्या आमच्या मनातलेच. प्रत्येक गाणं कसं आपलं वाटतं. उद्धवा अजब तुझे सरकार, उद्धवा अजब तुझे सरकार. लहरी राजा प्रजा आंधळी अधांतरी दरबार. अजब तुझे सरकार, उद्धवा अजब तुझे सरकार. नाही खर्चली कवडी दमडी, नाही वेचला दाम. विकत घेतला श्याम बाई मी, विकत घेतला श्याम बाई मी, विकत घेतला श्याम. मिलाज रे पण कटीच रे निसुक पडाचा केला.
आत्मस्तुतीचे कुंडल कानी गर्व जडविला भाला आत्मस्तुतीचे कुंडल कानी गर्व जडविला भाला उपभोगाच्या शतकमलाची उपभोगाच्या शतकमलाची कंठी घातली माला कंठी घातली माला थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला एक धागा सुखाचा 100 धागे दुखाचे जर तारी हे वस्त्र माणसा तुझी आयुष्याचे एक धागा सुखाचा तो जो काळ आहे तिथून ज्याला सुवर्ण काळ असं म्हणतात की राजा परांजपे वेदी माडगूळकर आणि सुधीर फडके यांना सुवर्ण काळ असं लोकांनी नाव दिलं आहे. तो काळ चांगला होता एवढं मला आठवते. छान होता अतिशय. पुन्हा पुन्हा असा जर काळ येत गेला तर यापेक्षा आणखीन काही भाग्याची गोष्ट नाही. याच सुमारास मन अस्वस्थ करणाऱ्या एका सत्यकथेमुळं त्यांना परत आठवण झाली ती शांताराम बापूंची. आणि एक दिवस अण्णांना भेटायला राजकोटमध्ये आले. गदिमांचं गाव औंध ह्याच्यामध्ये संस्थानामध्ये होतं. तिथली त्यांनी एक कल्पना संबंध सांगितली की तिथे जे काय घडलेली गोष्ट आहे ही त्यांनी अण्णांना नॅरेट करून सांगितली. आणि त्याही अण्णा म्हणाले की माडगूळकर आपण ह्या कथेवरती एक चित्रपट करूया. त्याही गदिमांचं म्हणणं असं होतं की अण्णा हा चित्रपटाला हा विषय इतका चांगला वाटत नाही आहे. तर त्यांचा विचार होता गदिमांचा की त्याच्यामध्ये आपण काहीतरी एक छोटंसं पुस्तक तयार करून ती कथा सांगण्यात यावी. अण्णांनी हट्टच धरला की नाही माडगूळकर माझ्या हिशोबाने आपण चित्रपटाची कथा तुम्ही तयार करायला घ्या. अब तुम लोग आजाद हो. मैं तुम्हें खुली दुनिया में ले जा रहा हूं. तुम सब अच्छे हो और इसका विश्वास मैंने अपनी जिम्मेदारी पर सरकार को दिया है. माडगूळकरांनी ती कथा अण्णांना ऐकवली. शांताराम बापूंना ऐकवली. आणि ती ऐकत असताना वाचत असताना संबंध सांगत असताना मध्येच का कोणास ठाऊक असं अण्णा म्हणाले की माडगूळकरांनी अचानक कागद ते टेबलावरती आपटले आणि म्हणाले नाही अण्णा हा मला वाटत नाही ही कथा चित्रपटाला चांगली आहे. माझ्या हिशोबाने हा चित्रपट चांगला होऊ शकत नाही. की अण्णा एक खूप स्वभाव त्यांचा हट्टी स्वभाव होता की त्यांनी एकदा धरलं मनात की करायचं ते करायचं. लेकिन एक बात का ध्यान रहे अगर तुम में से एक ने भी किसी तरह का धोखा दिया तो सरकार मेरा सब कुछ जब्त करके मुझे मिटा देगी. किसी ने भी बुरा सलूक किया कोई भाग गया तो मेरे माथे पर नाकामयाबी का दाग लग जाएगा. तो चित्रपट म्हणजेच ऐ मालिक तेरे बंदे हम. ऐ मालिक तेरे बंदे हम. ऐसे हो हमारे करम. नेकी पर चले और बदी से टले ताकि हंसते हुए निकले दम. ऐ मालिक तेरे बंदे हम. बड़ा कमजोर है आदमी. बड़ा कमजोर है आदमी. अभी लाखों है इसमें कमी. पर तू जो खड़ा है दयालु बड़ा तेरी कृपा से धरती थमी. दिया तूने हमें जब जन्म तू ही झेलेगा हम सबके गम.
नेकी पर चलें और बदी से टलें, ताकि हंसते हुए निकले दम। ऐ मालिक तेरे बंदे हम। कारी 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 अंधियारी थी रात, एक दिन की बात, जब सघन गगन से घन न गरज उठी सावन की घटा, घूंघट में छुपा कर चपल चपल बिजली की छटा, एक नार करके सिंगार। कारी 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 अंधियारी थी रात, एक दिन की बात, जब चित्रपटासारख्या बेभरोशाच्या धंद्यामध्ये सुद्धा आपण लोकांना चांगलंच द्यायचं या ध्येयानं दोन महान कलावंत पुन्हा एकदा एकत्र आले आणि बनवासी, नवरंग, तूफान और दिया अशा कलाकृती निर्माण झाल्या. चित्रपट मराठी असो किंवा हिंदी, दिग्दर्शक नौखा असो की मातवर, गदिमांची निर्मिती आपलं मराठीपण कायम जपून होती आणि त्याची मुळं होती माडगुळ्यात. शेतांच्या मध्यभागी एखाद्या निवांत बेटासारखं असणारं हे त्यांनीच निर्माण केलेलं ठिकाण म्हणजे बामणाचा पत्रा. गदिमांच्या अनेक कथा कवितांचं हे जन्मस्थान. तसून वाढणाऱ्या पिकाला साक्षी ठेवून गदिमांनी आपलं लिखाण इथं अनेक वेळा केलं. समोरच्या दिसणाऱ्या खंडोबाच्या देवळाच्या शिखराचं दर्शन घेऊन लेखनाची बैठक जमायची. नाही, ते लिहायला 8च्या पुढं बसतात हे आम्हाला माहीत झाल्यानंतर आम्ही गावकरी जवळजवळ 100 मीटरच्या पलीकडेच थांबायचो. अलीकडे कुणी येत नव्हतो आणि त्यांचं लिखाण साधारण 11 वाजेपर्यंत संपायचं. संध्याकाळी लोकांच्यात गप्पा, गावकऱ्यांच्यात गप्पा मिसळत बोलणी, दिलखुलास बोलणी चालायची. प्रत्येकजणाला घरगुती अडीअडचणी विचारायची आणि नंतर मग थोडा वेळ खेळात हे रमायचे गावकऱ्याबरोबर. 9-9:30च्या दरम्यान इंटरेस्ट, त्याला मास्तर पत्ते खेळूया का, अण्णा खेळूया. बसणार पत्त्यामध्ये मी तरबेज, 3 पाणी असू द्या, रमी असू द्या, काही असू द्या, अगदी म्हणजे हातखंडा. मग त्यासनी पण आवड जास्त हातल्या माडगुळच्या माणसांची, बोलायचं चांगलं हाय का बरं म्हणणार. आता ती कुठले किती मोठं आपल्या गरिबाला हाय का बरं म्हणतात, ही किती आपल्याला आनंद. मग असं नाही का, देव अवतारी माणूस ते काही आपल्याला म्हणायलाच माणूस होतं, पण देवाप्रमाणे ती माणूसच होतं. प्रत्येक वेळी जानेवारी महिन्यात अण्णा 1 महिना इथे येऊन राहा, याच पत्र्यात राहा. प्रत्येक महिन्यात एक तरी सिनेमाचं काढणार तुम्ही इथं लिखाण, आणि त्यामुळं मग ते लिखाण अण्णा स्वतः गाऊन दाखवत होते. पोटा पुरता पसा पाहिजे, नको पिकाया पोळी. पोटा पुरता पसा पाहिजे, नको पिकाया पोळी. देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी. देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी. बैल तुझे हरिणा वाणी, गाडीवान दादा. तरुण माणसाचा वनिता तू इरादा. गाडीवान दादा, गाडीवान दादा. फिरत्याचा कावरती देसी, मातीला आकार. विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. माती पाणी उजेड वारा, तूच मिसळसी सर्व पसारा. आभाळच मग ये आकारा, तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार. तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. या बामणाच्या पत्र्यातच त्याने मला वाटतं 10-15 तरी स्क्रिप्ट्स लिहिली असतील. माडगुळकर हे त्या खेड्यात इतके रमून जात की त्यांना त्यांचं लहानपण जणू पुन्हा जन्माला आलंय असं वाटलं. त्या खेड्यातली जी माणसं समवयस्क किंवा त्यांच्यापेक्षा लहान ही एकत्र येत
आणि माडगूळकरांच्या भोवती जणू काही आपला राजा आलाय अशा दृष्टीनं वावरत आणि यातनं माडगूळकर काही गोष्टी टिपकाकडासारख्या टिपत असत आणि त्याच त्यांच्या स्क्रीनप्लेमध्ये, त्यांच्या पटकथेमध्ये, त्यांच्या लघुकथामध्ये येत असत. संथ वाहते कृष्णामाई, संथ वाहते कृष्णामाई, तीरावरल्या सुख दुःखांची, तीरावरल्या सुख दुःखांची जाणवती जला नाही. संथ वाहते कृष्णामाई, संथ वाहते कृष्णामाई. गद्याच्या सर्व प्रकारांच्या जोडीला पद्याचेही सर्व प्रकार या काळामध्ये त्यांनी लीलया हाताळले. पारंपरिक रचनांवरचं प्रभुत्व होतंच, जोडीला अंतर्गत लयीची जाण ठेवणारा मुक्त छंदही त्यांनी आपल्या लिखाणामध्ये भरपूर वापरला. लिहिणं हेच त्यांचं जगणं होतं. त्या छंदाच्या पूर्तीसाठी धावताना कदाचित आपल्या प्रपंचाचाही त्यांना विसर पडत असे. शाळेत असताना किंवा नंतर कॉलेजच्या जीवनातही, ही शाळेत तर इतर मुलांचे वडील घरी यायचे किंवा सुट्टी संपली की मुलं आम्हाला सांगायचे, वर्गातले मित्र सांगायचे, वडिलांबरोबर ट्रिपला गेलो, वडिलांबरोबर पिक्चरला गेलो, वडिलांबरोबर हॉटेलला गेलो. पण आम्हाला दुर्दैवाने आमच्या नशिबाला ते कधी यायचं नाही. पण नंतर आम्हाला जेव्हा कळायला लागलं की आपले वडील किती मोठे आहेत आणि कुठेही गेलो की माडगूळकर हे नाव सांगितलं की फुलजा सिमसिमसारखं कुठलीही अडलेली कामं पटापटा व्हायला लागायची. त्यामुळे कळलं की आपले वडील फार मोठे आहेत आणि साध्या साध्या अपेक्षा, साध्या एका मुलाच्या आणि वडिलांच्या ज्या सर्वसामान्यांच्या अपेक्षा असतात त्या मोजपट्ट्या आपण त्यांच्यासाठी लावता कामा नाहीत. असंख्य चित्रपटांसाठी गाणी लिहित असताना एकीकडे गदिमांची स्वतंत्र साहित्य निर्मिती ही सुरूच होती. असामान्य शब्दसिद्धी, चित्रमय आणि अर्थगर्भ प्रतिमा, भावात्मकता, प्रवाहीपण असे गदिमांचे सर्व गुण त्यांच्या स्वतंत्र कवितेतही तेजानं तळपताना दिसतात. अजाणतेपणी केव्हा माता घाली बाळगोटी, बीज धर्माच्या द्रुमाचे कण कण गेले पोटी. यावेळी मुद्दाम पाहण्याचं यायचं कसं झालं असेल, कविता रुजलं असेल. तर मला असं वाटतं अण्णांच्या कुठल्याही कवितेचं, केवळ गीत म्हणत नाही, एक तारीख गीत आणि कविता वेगळं करण्यात अर्थही नाही आहे, पण त्यांचं करताना त्यांचं ही मूळची भूमी जी आहे ना खालची, ही फार महत्त्वाची लक्षात घेतली पाहिजे. त्यावर त्यांचं कवित्व उभं राहतं. त्यांच्या लेखणीने अनेक साहित्याच्या क्षेत्रामध्ये संचार केलेला असला आणि अनेक प्रकारचं साहित्य त्यांनी लिहिलेलं असलं तरी ते मूलतः कवीच होते आणि अखेरपर्यंत कवीच राहिले. त्यांच्यातला साहित्यकार, त्यांच्यातला एक सुप्त चित्रकार आणि त्यांच्यातला एक अत्यंत उच्च प्रतीचा अभिनेता. त्यांचं जे अभिनेत पाहिलं तर ते उच्च प्रतीच्या अभिनेत्याची लक्षणं घेतलेला माणूस होता आणि हे सगळं त्यांच्या कवित्वात येत होतं. त्यांना शब्दांची अडचण कधी वाटत नसे. पु ल देशपांडे मी असं म्हणायचे की एखाद्या कॅप्टनने हुकूम करावा सैन्याला फळेन आणि सगळ्या सैनिकांनी भराभरा भराभरा एका लाईनीत उभा राहावं, त्याप्रमाणे फळेल म्हणल्यानंतर त्यांना पाहिजे असलेले शब्द सगळे एकेका ओळीमध्ये असे येत असतात सगळे. ही ज्याला कथक कवी म्हणतात ना, कथनकार कवी, जी आता मला असं वाटतं की आपण पंत व्हा कुठले व्हा, तर हा जो एक परंपरेतला जुना कथन कवी करण्याचा भाग होता ना, मग विराट परवली होऊ देत कुणी, त्या जातकुळीचा करणारा हा शेवटचा माणूस म्हणाला लागेल असं मला वाटतं. त्यातला शेवटचा शिरदार याला म्हणतात ना. त्यामुळं अख्खं गीतरामायण काय किंवा एखादं एक मराठी काव्य फुलारे गंगेच्या काठी काय, हे सगळं ज्याला कथक कवी म्हणून म्हणतात. म्हणजे कवितेची शब्दकळा, कवितेची नादकळा, कवितेचे लयीचे प्रवाह, कवितेतल्या अर्थाचं सर्व दृष्टीने येणारं सौष्ठव, आणि हे तर सगळं होतंच, पण या सगळ्याला कथनकाची जोड होती. अण्णांच्या या सगळ्या ह्याचं वैशिष्ट्य मी असं समजतो की गीत या प्रकाराला त्यांनी फार मोठी प्रतिष्ठा दिली अतिशय. पण गीत प्रकारालाच काही साहित्यिकांचा आक्षेप होता त्याच्यामध्ये, किंबहुना गीत हे काव्यच नव्हे अशा तऱ्हेच्या समजुतीने आक्षेप अण्णांच्या समोर ते असताना असे घेतलेले आहेत सगळे. आपल्याकडे जे एक विशुद्ध कवी आणि गीतकार अशा गोष्टी केल्या जातात, तर विशुद्ध कवीची बैठक असल्याशिवाय कोणी अभिजात गीतकारांची उभाच राहत नाही. त्याचं पहिलं ढळढळीत आणि घट्ट उदाहरण
हे अण्णांचं आहे. चित्रपटाच्या पटकथा तर त्याने लिहिल्याच, अनेक पटकथा लिहिल्या. किंबहुना त्या काळामध्ये पटकथा, संवाद, गीतं आणि इतक्याच वेळा काही वेळा भूमिकासुद्धा चित्रपटामध्ये असं सतत गदी माडगुळकरांचं नाव असायचं. आणि हे सगळं नाव असलेली पाटी अशी दिसली की निर्मात्यापासून तर सामान्य प्रेक्षकापर्यंत निश्चित त्यांची खात्री असायची की आता आपल्याला काहीतरी निश्चित चांगलं काहीतरी पाहायला आणि ऐकायला मिळणार. आयुष्यात असंख्य सन्मान गदिमांनी मिळवले, कीर्ती, लोकप्रियता मिळवली, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मराठी माणसाच्या मनात एक कायमचं अढळ स्थान मिळवलं. या सगळ्याचं श्रेय ते मात्र आपल्या आईला देतात. प्रवास तुझ्या प्रेरणेने यशस्वी प्रवास, तुझ्या वंदितो माऊली पाऊलास, तुझ्या वंदितो माऊली पाऊलास. दिला जन्म तू विश्व हे दाविलेस, दिला जन्म तू विश्व हे दाविलेस. किती कष्ट माये सुखे साहिलेस, जिण्याला गियाकार माझ्या दिलास. तुझ्या वंदितो माऊली पाऊलास, तुझिया वंदितो. 58 वर्ष जेमतेम संपते न संपते तोपर्यंतच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. कारण त्यांनी एवढं मोठं वाङ्मय लिहिलं, एवढी मोठी अफाट लोकप्रियता, सुमारे 4 दशकं एकसारखं महाराष्ट्रामध्ये त्यांनी आपलं नाव गरजत ठेवलं. परंतु ते जाताना ते एक आपली वहिनी आणि सभोवरची आपल्या सभोवरची सगळी माणसे याच्या पलीकडे त्यांचं कुठं लक्ष गेलेलं नव्हतं. आणि असा हा मनुष्य खूप वर्ष जगायला पाहिजे होता. मी त्याच्यापेक्षा वयाने 6 महिन्यांनी मोठा आहे त्यांच्यापेक्षा. आणि ज्या वेळेला माडगुळकर गेले, आमची मैत्री, आमची भांडणं, बरं का, हे सगळं विसरा. शेवटी असं आहे की माणसाचा गुण जगतो. चिरंतन काय असतं? माणसाचा गुण, माणसाचे दोष नव्हे. ते ज्या वेळेला गेले त्यावेळेला स्मशानामध्ये मी मोजकी वाक्य बोललो की आत्तापर्यंतचा रिवाज असा होता, आत्तापर्यंतची पद्धती अशी होती की मी कोल्हापुरात होतो, मी कोल्हापूर सोडलं, मी पुण्यात आलो, माझ्या पाठोपाठ माडगुळकर आले. मी पुणे सोडलं, मी मुंबईत आलो, माझ्या पाठोपाठ माडगुळकर मुंबईत आले. आणि आज मात्र मी अगोदर जायच्याऐवजी आणि माझ्या पाठोपाठ ते यायच्याऐवजी मला फसवून ते आज अगोदर निघून गेले आहेत. माडगुळकर हा शब्द आयुष्यामध्ये कधीही विसरणं शक्य नाही. माझ्या अनेक जन्म जर पुढे झाले आणि त्यातल्या मागच्या जन्माच्या आठवणी जर मला येण्यासारख्या असल्या, मला माहिती नाही, परंतु असं जर झालं तर अत्यंत प्रकर्षाने ज्यांची आठवण राहील असं नाव म्हणजे माडगुळकर. विजयी होती सुरसकृतींच्या बळे, सदा रससिद्ध कवीश्वर. ज्यांच्या यशमय शरीरानसे, जरा मरण विस्मरणाचे भय. गरिमांना पाहता पाहता जाऊन 25 वर्ष झाली, पण हे अर्थात फक्त मोजण्यापुरतच. कारण जोपर्यंत मराठी भाषा जिवंत आहे तोपर्यंत प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये त्यांचं स्थान अढळ आहे, राहणार आहे. एखाद्या माणसाला सौंदर्य का लाभतं याचं जसं निश्चित उत्तर काही देता येत नाही, तसंच प्रतिभेचं लेणं एखाद्यालाच का लाभतं याचंही उत्तर देता येत नाही. जगातल्या पहिल्या कवीला कविता कशी सुचली असेल कोण जाणे. भारतीय आदिकवी वाल्मिकीला रामायण कसं सुचलं ते आपल्याला ज्ञात आहे. अपार सहानुभूतीनं भरलेल्या त्याच्या अंतःकरणाला क्रौंच मिथुनातील एका पारध्यानं केलेला निर्घृण घात पाहून अतिविषाद वाटला आणि त्यातून मा निषाद हा छंदात्मक शब्दसमूह जन्माला आला. वाल्मिकीची यावेळची मनस्थिती आणि त्याच्या मनी झालेले कवित्व शक्तीचे जागरण हे लक्षात घेऊन
ब्रह्मदेवाने त्याला रामायण रचण्याची विनंती केली. रामायणाची कथा वाल्मिकीने नारदाच्या तोंडून तत्पूर्वीच ऐकलेली होती. रतिरथ क्रौंच मिथुनातील एकाचा मृत्यू आणि रामायणातील रामसीतांचा दीर्घ वियोग यात कुठेतरी साम्य होतं. निषादाला दिलेल्या शापाच्या छंदातच वाल्मिकीने नंतर रामायणाची कथा लिहिली हे आपण सर्वजण जाणतो. आधुनिक कवीलाही असेच काव्य सुचत असले पाहिजे. एखादा अनुभव स्वतः उत्कटतेने घेतल्यानंतर त्याला जाणवलेली संवेदना बोलकी होण्याचा प्रयत्न अव्याहत करीत राहते. अगदी आकस्मिक अशा काही कारणानं तिच्या वाचेला वाट मिळते आणि कवितेचा जन्म होतो.